हॉटेलमध्ये मिळते तशी पावभाजी ते सुद्धा कुकरमध्ये कमी वेळात कमी मेहनतीत आणि भांड्यांचा पसारा जास्ती न होता ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत। यासाठी लागणार आहेत ओले वाटाणे, फ्लावर, बटाटा, शिमला मिरची ज्याला की आपण ढबू मिरची असे म्हणतो, कांदा आणि टोमॅटो आणि मेन म्हणजे बीट। बीटामुळे पावभाजीला कलर खूप छान येतो, भन्नाट दिसते पावभाजी। आणि ह्यासाठी फ्लावर आणि बटाटा मी स्वच्छ धुवून पाणी नितळण्यासाठी ठेवून दिले होते आणि यासाठी लागणार होते 3 ते 4 मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 आल्याचे तुकडे यामध्ये वापरायचे। हे सगळं मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं। कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून त्यामध्ये पहिला कांदा परतून घ्यायचा आणि त्यानंतर जी पेस्ट आपण केलेली असते आलं लसूण मिरचीची ती घालून थोडा वेळ परतून घ्यायची। हे सगळं परतल्यानंतर ह्यामध्ये शिमला मिरची जाणार। शिमला मिरची पूर्ण वेळ परतून घ्यायची 2 ते 3 मिनिटं। शिमला मिरची नंतर ह्यामध्ये जाणार आहे फ्लॉवर आणि वाटाणे जे की आपण धुवून निथळण्यासाठी ठेवले होते। हे सुद्धा 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आणि ह्यामध्ये नंतर वाटाणे सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। प्रत्येकी भाज्या 2 ते 3 मिनिटं अशा ह्यामध्ये परतवून घ्यायच्या आणि ह्यानंतर शेवटमध्ये जाणार आहे टोमॅटो। टोमॅटोला कसं पाणी असल्यामुळे शेवटला हे घालून टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत ह्याला यामध्ये परतून घ्यायचं। नंतर लास्टमध्ये ह्याला बीट टाकायचं। त्यानंतर 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, थोडं मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये लिंबू घालायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या। 2-3 शिट्ट्या काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी पावभाजी जशी हवी तशी परफेक्ट होते। यानंतर मॅशर यामध्ये घालून पूर्ण भाज्या ह्या सगळ्या मॅश करून घ्यायच्या। त्यानंतर पावभाजीला जशी कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही ठेवू शकता। जास्ती घट्ट झाली तर वरून तुम्ही गरम पाणी सुद्धा यामध्ये वापरू शकता आणि अगदी हॉटेल स्टाईल इथे पावभाजी रेडी होते। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू परतच्या रेसिपी